किती वर्ष झालं लग्न? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षामध्ये हे घडणं घडलंय बघा. हां. आत्ता जे आहे तो मुलगा पाहिलं तर आता 10 महिन्याचा आहे. आज चांगला आहे मुलगा. आणि त्याचं व्यवस्था लई करायला त्याचं व्यवस्था टेमाच्या टेमाला दूध आहे, टेमाच्या टेमाला त्याला मालिश आहे, त्याचं व्यवस्था लई करायला आम्ही. हां, त्या लेकराला थोडं खोकला येऊ दे ना औषध. पण ज्याच्यामुळे गेलं त्याच्यावर काय आक्षेप नाही का? त्या डॉक्टरांमुळे तुमची हे शुभांगी पल्लवी गेली. हां, त्याला काय वाटे ना का डॉक्टरांना की बाबा आपण आपल्या चुकीमुळं असं झालं? कोण म्हणावं आता त्याला? म्हणाव कोण आता? म्हणायला तरी येईना. आता पोरं लढायलेत आता 10 महिन्यापासून इकडे जा तिकडे जा तुमचे हे करायल्यात. तरी काय बी इलाजच होईना झाले. सगळं त्यानं काका तोंड बांधून घेतलं की कुणाला ठावं आता त्यानं. आम्हाला तर काही इथे बोलायला चान्सच नाही. आमचं लेकरामध्येच खाव आम्ही इथं. हां, फार वाईट आहे हे. मी काय यांचं घेतलं तर हे का त्याचं कारण होतं की घरच्यांना काय त्रास होतो आणि तो काय असतो ते कदाचित हे बघितल्यानंतर लातूरकरांना किंवा महाराष्ट्रभरातल्या आणि जे कोणी या प्रशासनामध्ये खुर्च्या गरम करत आहेत या सगळ्या चौकशीच्या नावाखाली किंवा या सगळ्या नावाखाली जे खुर्च्या गरम करत आहेत, आज जे पदं भूषवत आहेत, त्यांना तर निदान कीव यावी ह्या फॅमिलीची. हे फॅमिलीचं घर आहे, त्या पल्लवीचं शुभांगीचं म्हणतात ते. 1.5 वर्ष लग्न झालं होतं. 1.5 वर्षानंतर हा सगळा प्रकार जो आहे 5-6 लाख रुपये खर्चून माणूस देखील त्याच्यामध्ये राहिला नाही. आता त्याच्यात चूक कुणाची आहे हे आत्ता सिद्ध होणार नाही, पण त्याची चौकशी व्हायला पाहिजे. ती तरी अगोदर करा. चौकशी झाल्यानंतर या फॅमिलीचं तरी या कुटुंबाचं तरी समाधान होईल की नेमकी चूक कुणाची होती. डॉक्टरांची होती का ते कोण कवठाळेंची होती का मग ते पुण्यात नेते त्यांची होती. पण तुम्ही चौकशी करायच्याच तयारीमध्ये आज दिसत नाही. तुम्ही चौकशी करायच्या तयारीमध्ये दिसत नाही. त्याचा अर्थ या सगळ्यामध्ये कुठंतरी काळवेर आहे, यामध्ये कुठंतरी मॅनेजमेंट आहे, यामध्ये कुठंतरी. आता मी मॅनेजमेंट शब्द का वापरला तर ह्या परवाच्या घटनेमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी शेवटपर्यंत होतो. घडलं काय, कसं घडलं आणि हॉस्पिटलचं नाव खराब होऊ नये म्हणून तुम्हाला किती जीवाचा प्रयत्न करावा लागला, म्हणजे जीवाची पराकाष्ठा करावी लागली की हॉस्पिटलचं नाव खराब होऊ नये. आता बघा हे बाळ रडतंय. आता मला विचार करा, ह्या मुलाला जर आई पाहिजे असेल तर आता नेमकं ते आणून देणार आहेत का? कोण आहे ते डॉक्टर? म्हणणार आहेत काय बाळ रडते आणि आपण त्या आईच्या अशा पद्धतीने तिचा निष्काळजीपणाने जीव घेतलाय? असो, कोणाचा भाऊ आहेत का तुम्ही? या ना, या अलीकडे या थोडंसं बोला, काय नाही. या काही अडचण नाही. या, काय घडलं ते तरी आम्हाला फक्त कळू द्या. आता हे पलीकडे भाऊ बसलाय बघा. ये ना, ये अलीकडे ये तू. अरे तुझं हे रडणं दाखवण्यासाठी तर आम्ही आलोय. हे रडून किती दिवस तुम्ही घरात बसणार आहात असे? या डॉक्टरांना कळालं पाहिजे ना, या सिस्टीमला कळालं पाहिजे, या सिस्टीमला लक्षात आलं पाहिजे की आपण चुकतो काय. बस बा. तुझी बहीण होती का? हो. तू पहिल्या दिवसापासून तिथं होता काय? कशामुळं झालं वाटतं? आज तू आजच्या 6 महिने होत आहेत आजही रडतोय तुझ्या बहिणीच्या. हे चूक कुणाची होती काय असं वाटतं? आम्हाला रुटीन चेकअपला बोलवलं होतं. मी त्या दिवशी उदगीरला होतो. उदगीरून घरी गेलो सोनखेडला. आम्ही तिथून आलो. त्यांना भेटलं, चेकअप केली. चेकअप केल्यानंतर आणखी तारीख होती 4-5 दिवसानंतर. तर ते काय म्हणले, समोर कशाला करूत, आपण उद्याच करूत. नॉर्मल नाही होणार, आपण उद्या करूत म्हणे, सकाळी लवकर 7-8 वाजता करूत म्हणे. तर ठीक आहे म्हणे. मग रात्री ॲडमिट करून घेतलं, सगळ्या टेस्ट करून घेतल्या. आम्ही त्यांना एक शब्दही विचारला की बाबा काही सिरियस आहे का म्हणून. तसं म्हटलं नाही. त्याने म्हणले काही सिरियस नाही म्हटले, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही त्यांना 2-3 वेळेस विचारलं हाच शब्द. सुरुवातीला चेकअप वेळेस विचारलं, रात्री रुटीन चेकअपला आल्यात विचारलं, सकाळी सुद्धा 8 वाजता विचारलं आम्ही. तर त्यांनी म्हणे सकाळी आम्ही 8 वाजता करू म्हणे. 8 वाजता म्हणे. नंतर मग 8ला रुटीन चेकअपला आल्यानं म्हणे आपण 11 वाजता किंवा 10 वाजता करू म्हणे. मग तुमचाच पहिला नंबर घेऊ म्हणे, मग बाकीचे करू म्हणे. मग त्यानंतर 10 वाजता 9चे 10 झाले, 10चे 11 झाले, त्यांनी आलेच नाही. मग जवळपास 11 साडे 11च्या समोरून आले. मग
त्यांनी मग काय म्हणले आपण शेवटी घेऊ म्हणे, म्हणजे याच्यानंतर घेऊ म्हणे. त्यांनी आधी 2-3 केले OPD, त्यानंतर आम्हाला शेवटी घेतलं. नाही मला आता सांग, हे सगळं आपण घटनाक्रम ऐकला. तुझी बहीण हा तुझ्यामध्ये नाही आहे आज. तू कधी त्या डॉक्टरांना जाब विचारायला गेलाच का, हे का असं केलं तुम्ही, का तिथं त्या कवठाळ्यांना विचारला का दराड्यांना विचारला असं? नाही, भाऊजी होती त्यामुळे मी काही नाही, आम्ही तुमच्यासोबतच होतो. हे मला ना हे आता हे या शुभांगींच्या घरी आहे, जी की वैष्णव हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. इथं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे बरं का. म्हणजे इथं 10 महिन्यानंतर देखील पल्लवी शुभांगी, लाडाने नाव ठेवलं होतं ना पल्लवी, ते नाव ठेवलं होतं. आजही आस लावून आहेत की त्या म्हणजे न्याय मिळावा तिला. ते तुम्ही कोण सासरे का, सासरे ते पण रडत आहेत बघा. म्हणजे फार भयानक आहे हो. म्हणजे हे सगळं दाखवायलाच मला म्हणजे नको वाटतं आहे, पण कधी कधी हे दाखवलं पाहिजे आणि बोललं पाहिजे आणि खरे चेहरे लोकांचे उघड केले पाहिजेत. आणि अशा डॉक्टरांचे तर खरे चेहरे उघडच केले पाहिजेत. मी म्हणत नाहीत की तुम्ही चुकीचे आहात, डॉक्टर चुकीचे आहात मी म्हणत नाही, कारण तुमची चौकशी तर आधी होऊ द्या ना. तुम्ही चौकशीला पुढे जायला तयार नाहीत. अहो 10-10 महिने चौकशी असते का? नेमकी कसली चौकशी करताय? काय CID लागली काय CBI लागली? नेमकं लागलं आहे काय? साधा तुम्हाला एखादा मेडिकल रिपोर्ट तुम्हाला देणं होत नाही, फॉरेन्सिक अहवाल पण अजून आला नाही. म्हणजे बघा ना, गंभीर बाब. म्हणजे फॉरेन्सिक अहवाल देखील आला नाही. म्हणजे अर्थात याचा असं हा सगळा क्लिअर होतोय की तुम्हाला याच्यावरती निष्पक्षपणे चौकशी करायची नव्हती आणि तुम्ही करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. त्यामुळे तुम्हाला 10-10 महिने हा वेट करावा लागतोय. बरं, आता ही फॅमिली आज खंबीर आहे म्हणून आज लढायच्या परिस्थितीमध्ये आहे. आज त्यांची बहीण नाही, कुणाचा पत्नी नाही, कुणाची सून नाही, या सगळ्यासाठी आज ते दारोदारी फिरत आहेत, कार्यालयामध्ये जात आहेत, त्या अधिकाऱ्याला बोलत आहेत, ह्या अधिकाऱ्याला बोलत आहेत, त्या लोकप्रतिनिधीला बोलत आहेत. नेमकं ह्या डॉक्टरांचं करायचं काय? आता हे लातूरकरांनी ठरवावं. निदान तिथं जाणाऱ्या त्या देवमाणसाकडे, आता देवमाणूस म्हणतोय बरं का आपण, डॉक्टरांना देवमाणूस म्हणतो. मला ते सिरियल आठवतं आहे. फक्त चेहरा वेगळा आणि तुमचे कर्म वेगळे, अशा पद्धतीनं जर करत असाल तर हे कदापि तुम्हाला शेवटपर्यंत नेणार नाही आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीनं असे लोक जर समजा एखाद्याला जर संपवण्याचा कट रचत असाल, हेही तुमच्या शेवटापर्यंत जाणार नाही. आजपर्यंत हे सगळं थांबलं गेलं पाहिजे. कलमेला थांबवलं आहे, आता कलमेला म्हणणार नाही मी, सॉरी, त्या फॅमिलीला थांबवलं आहे परवाच्या. आता हे फॅमिली थांबली नाही. अजून या बातमीनंतर अजून कोणीतरी हिंमत करेल आणि अजून कोणीतरी पुढे येण्याचा प्रयत्न करेल. पण हे रॅकेट थांबलं पाहिजे. हे रॅकेट आहे असं मला वाटतं आहे. कारण हे डॉक्टर झालं की मग ते डॉक्टर झालं की ते डॉक्टर, आणि शेवटी मग एंड, आणि नंतर मग आमच्या हातातलं नाही असं सांगायचं. आता बघूयात यावरती सगळं नेमकं काय होतं आहे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या बातमीच्या खाली आम्हाला सांगा. तुमच्यासोबतही असा काही त्या हॉस्पिटलचा प्रकार अनुभव असेल ते देखील आम्हाला सांगायला विसरू नका. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. निदान ही शुभांगी झाली, ठीक आहे.